नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मोठी बातमी ठाण्यातली आपण बघणार आहोत. शिवसेना कुणाची यावरनं शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरूच आहे. अशातच दोन्ही गटांच्या समर्थकांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी आता सोडली जात नाहीये. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनी सुद्धा शिंदे समर्थकांच्या विरोधात कंबर कसली असून नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं स्वतः रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. रश्मी ठाकरे आज ठाण्याच्या टेंभी नाका इथं जाऊन देवीची आरती करणार आहे. दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि तोच शिरस्ता कायम राखत रश्मी ठाकरे दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह टेंभी नाका इथं जाऊन देवीचा जागर करणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान टेंभी नाक्याच्या देवीच्या आरतीच्या मुद्द्यावरनं आता वाद रंगण्याची चिन्ह दिसतायत. एकीकडे रश्मी ठाकरे यांनी दिघेंच्या देवीची आरती करणार असल्याचं समोर आल्यानंतर आता शिंदे समर्थक मीनाक्षी शिंदे या आक्रमक झालेल्या आहेत. ठाण्यामध्ये टेंभी नाक्याच्या देवीची आरती शिंदे समर्थकच करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. आम्ही आधीच आरतीचं वेळापत्रक जाहीर केल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ठाण्यामध्ये आता हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत आपण. भांडूपमध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. माझ्याशिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते. वाईट काळात मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचा सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत जाऊ नका असंही उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचं ते म्हणाले. मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं ऐकलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या काय बोलणार आहे? हा अफजल खान, तो अफजल खान, कोण अफजल खान रे? सॉरी वेळ आहे साहेब. उद्धवजी त्याचा आणखी कसा इश्यू होईल. रामदास भाई एकही बोलले की आमच्या आता दापोडीवाली त्यांना आवडत नाही. काय बोललो चिंता करू नका तुम्ही. पण जीव जळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही 50 वर्ष भाऊ दिलाय. अगं आमच्या नालबंड्या झाल्या पोलिसांनी केल्या, आमचे केस पडले आणि म्हणून आम्ही बोलतोय. कोणतो आमचा आदित्य, आमचा आदित्य आपला उठून उड्या मारतोय. गद्दार खोके कसलं गद्दार आणि खोके. तुम्ही 2.5 वर्ष काय केलं ते सांगा ना. सर्वसामान्य माणसाने तुम्ही काय केलं ते सांगा ना. शिवसेना प्रमुख काय मुख्यमंत्री घोषणा नसते झाले असते ना. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य साध्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं आणि नारायण राणे साहेबांना पण मुख्यमंत्री करून टाकलं. आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातली. राज्यभरामध्ये 3 दिवस सगळीकडे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली नाही. आजपासून त्याची प्रगती होणार आहे. परतीचा पाऊस 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रात दाखल होणार असला तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यामध्ये येण्यास विलंब होणार असल्याचं समजतंय. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेमध्ये नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ उद्या संपणार आहे. मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे दुकानदारांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. मुंबईमध्ये 5 लाख दुकानं आणि आस्थापना असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजे 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे. तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी भाषेतले फलक लावलेले नाहीत.
देशातील 3 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। यामध्ये राजधानी नवी दिल्ली रेल्वे स्थानक, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे। रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केल्यानंतर या रेल्वे स्थानकांचं रूप पूर्णपणे बदलणार आहे। विमानतळासारखंच स्वरूप या रेल्वे स्थानकांना प्राप्त होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। मैं रेलवे स्टेशन के विकास का महत्वपूर्ण स्थान हूं और स्टेशन डेवलपमेंट को लेकर आज महत्वपूर्ण निर्णय लिया गया है और ये भी 3 ऐसे बड़े रेलवे स्टेशन, नई दिल्ली का हो जो देश की राजधानी है, या छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हो या अहमदाबाद रेलवे स्टेशन हो, इनके रीडेवलपमेंट के लिए 10,000 करोड़ रुपए का निवेश को मंजूरी दी है। सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावानं ही भत्ता वाढ लागू होईल। 41,85,000 केंद्रीय कर्मचारी आणि 69,76,000 निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे। 4% वाढीमुळे आता महागाई भत्ता हा 34% इतका झालेला आहे। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया वेगवान स्वरूपात। त्याच्या दसरा मेळाव्याला गर्दी अधिक तीच खरी शिवसेना असेल असं सांगत शिंदे समर्थकांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलंय। स्वतः मुख्यमंत्री शिंदेंनी 3 लाख शिवसैनिक बीकेसीच्या मेळाव्याला येणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे कोर्टाचा निकाल येण्याआधी दसरा मेळाव्यातच खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर पडलेली असून दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे। येत्या 1 नोव्हेंबरला 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होईल। 16 आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर यावेळेला सुनावणी होईल। राज्यातला सत्ता संघर्ष कोर्टात आहे। न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं 130 वकिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र ॲडव्होकेट श्रेयांश लळित यांच्यासह मुकुल रोहतगी अशा नामवंत वकिलांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना वर्षाकाठी 2 लाख कृषी सौर पंप देण्याचं आमचं ध्येय असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। केंद्र सरकारच्या योजनेतून 1 लाख कृषी सौर पंप बसवले जातील। दुसरीकडे महापारेषण कंपनीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून वीज निर्मितीच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल। रखडलेला धारावी पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं चौथ्यांदा पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पामुळे धारावीतील अपात्र रहिवाशांनाही दिलासा मिळणार आहे, कारण अपात्र रहिवाशांना घरं देण्याचाही निर्णय घेतला गेलाय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या रखडलेल्या योजना म्हाडा पूर्ण करणार असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। म्हाडा विकासकाच्या भूमिकेतून या योजना मार्गी लावणार असून म्हाडाला विक्रीयोग्य घरं बांधून ती विकण्याची मुभा देण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचं वस्तू संग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। राज्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इतिहास आणि प्रगती या वस्तू संग्रहालयातनं दाखवली जाईल। सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारं भारतातील पहिलं कांदळवन उद्यान बोरिवलीतल्या गोराई खाडीलगत तयार केलं जाणार आहे। मार्च 2023 पर्यंत या उद्यानाचं लोकार्पण केलं जाईल। बोर्ड वॉक हे या उद्यानातलं आकर्षण असेल। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी भारत जोडो यात्रा सुरू असताना मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भारत जोडो यात्रा काढण्याचा काँग्रेसनं निर्धार केलाय। काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचे समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे। अंबरनाथमध्ये शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं।
शिंदे समर्थक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या बैठकीमध्ये ठाकरे समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला। यामध्ये 5 ते 6 पदाधिकाऱ्यांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं बनावट फेसबुक अकाउंट उघडून अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवल्या जात आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे। या प्रकरणी कुणीही पैसे पाठवू नयेत असं आवाहन करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वसई पूर्वेकडच्या जुचंद्र वाकीपाडा इथल्या कॉस पॉवर कंपनीमध्ये नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या घटनेत 3 कामगार ठार झालेत तर इतर 7 जण गंभीर जखमी झाले। कंपनीतल्या यंत्राच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना हा अपघात घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेली आहे। वसईमधल्या पाझर तलाव रोड इथल्या जुचंद्रपाडा इथं कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला। पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। दुर्घटना रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे कंपन्यांना निर्देश त्यांनी दिलेले आहेत। तसंच कंपन्यांमधील सर्व कामगारांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कल्याणच्या नेतिवली भागामध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या परिवहन सेवेच्या बसनं अचानक पेट घेतला। ही बस कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेनं निघालेली होती। नेतिवली परिसरात बस येताच बसच्या बोनेटमधनं धूर येत असल्याचं प्रवाशांच्या आणि ड्रायव्हरच्या लक्षात आलं। ड्रायव्हरनं तत्काळ प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं। अंबरनाथमध्ये एका दुकानात झालेला राडा आणि हाणामारी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दुचाकी पार्क करण्याच्या वादातनं इथं एक दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। फेरीवाल्यानं 12 ते 15 साथीदारांसह दुकानात घुसून दुकानदार आणि त्याच्या कामगारांना लोखंडी रॉड आणि ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबई कस्टम्स विभागानं मोठी कारवाई केली आहे। चॉकलेट आणि टॉफीजमधनं 19 लाखांच्या सोन्याची तस्करी करून नेत असताना पकडण्यात यश आलेलं आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 18,89,014 रुपये इतकी आहे। बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवत फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये एकाच वेळी 27 विकास कामांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले। आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी जनहित याचिका या संदर्भातली दाखल केलेली होती। भिवंडी परिसरात दापोडा इथं दिवसा ढवळ्या व्यापाऱ्याच्या कारची काच फोडत 3 लाख रुपये 3 चोरट्यांनी पळवल्याची घटना घडलेली आहे। कारच्या डॅशबोर्डच्या बॉक्समधनं हे पैसे चोरट्यानं पळवल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। बोईसर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे। या गोळीबारामध्ये स्नेहा मेहतो या तरुणीचा मृत्यू झालाय। गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपीनं सीआयएसएफच्या गाडीखाली स्वतःला झोकून दिलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। मुदत संपलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांची पुनर्विक्री करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। यावेळेला 3.25 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एकाला अटकही करण्यात आलेली आहे। विलेपार्ले इंदिरानगर परिसरात गेल्या 2 दिवसांपूर्वी 7 ते 8 घरं अचानक कोसळली। त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं या परिसरातील नागरिकांना घरं रिकामी करण्यासाठी सांगण्यात आलं। मात्र त्यानंतर स्थानिक नागरिक अधिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं। मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यंदा 25,000 दिवाळी बोनसची मागणी केलेली आहे। मात्र या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत 2 दिवसात बैठक होणार असून यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय। पालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी यासाठी कृती समितीची बैठक बोलावलेली होती। कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्तानं देण्यात येणाऱ्या बोनस संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली। कोल्हापुरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी आई अंबाबाईची सिद्धिदात्री रूपामध्ये अलंकार पूजा साकारण्यात आली। सिद्धिदात्री ही नवदुर्गेचं अंतिम रूप मानलं जातं। देव दैत्य मानव सर्वजण तिची पूजा करतात।
नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला श्री रुक्मिणी मातेला तुळजा भवानी स्वरूपाचा पोशाख करण्यात आला, तर विठ्ठलाला पारंपरिक पोशाख आणि श्री व्यंकटेशाला मत्स्य अवतार करण्यात आलेला आहे. विठू रखुमाईचं रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातल्या भाविकांनी सुद्धा गर्दी केली आहे. मुंबईमध्ये सगळीकडे गरब्याची धूम पाहायला मिळतेय. मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी देखील गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काही तरुण तरुणी समुद्रकिनारी गरब्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. गरब्याची धूम जोश अनुभवायचा असेल तर डोंबिवलीतल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग या गरब्यामध्ये जावं लागेल आणि या गरब्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक गरबाप्रेमीचा उत्साह गरब्याच्या पहिल्या ठिक्यापासून ते शेवटच्या ठिक्यापर्यंत कायम असतो. संपूर्ण मुंबई शहरात नवरात्राचा जल्लोष सुरू आहे. मुंबईच्या बोरिवली परिसरात रायगड प्रतिष्ठानकडून रंगरास गरबा महोत्सव करण्यात आलेला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या या गरबा आणि दांडियाला मोफत प्रवेश दिला जातोय. त्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिक गरबा खेळण्यासाठी येत आहेत. गरबा क्वीन प्रीती पिंकी यांनी गायलेल्या गीतांवर इथं रसिक गरब्याचा आनंद घेत आहेत. नवरात्रोत्सवाचा आजचा चौथा दिवस आहे. देशभरात नवरात्रोत्सव साजरा होतोय. दिल्लीतल्या छत्रपूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती. उत्तर प्रदेशातही नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देवीचा जागर केला जातो. लखीमपूर खेरीमध्येही नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं उत्साह दिसतोय. देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. मिर्झापूरमधील विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती. 9 दिवस मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जात असतो. तिरुमला तिरुपती मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा उत्साहात ब्रह्मोत्सव पर्वाला सुरुवात झालेली आहे. 9 दिवस हा उत्सव साजरा केला जात असतो. व्यंकटेशाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान अहमदाबाद जेएमडीसी मैदानामध्ये आयोजित नवरात्रोत्सवातही सहभागी होतील. अहमदाबाद इथल्या साबरमती रिव्हर फ्रंट इथं एक ड्रोन शो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चौहान 2021 मध्ये लष्करातून निवृत्त झालेत. देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा 9 महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झालेला होता. तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होतं. दुबईमध्ये आता एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येणार असून हा रिसॉर्ट चंद्राच्या थीमवर आधारित असेल. या रिसॉर्टचे काही कन्सेप्ट बेस्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतायत. हे रिसॉर्ट उभारण्यासाठी जवळजवळ $5 बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 40,000 कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. रिसॉर्टची ही इमारत 735 फूट उंच असेल. जम्मूमधल्या उधमपूर इथं एका बसमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 2 जण जखमी झालेत. 8 तासांच्या अंतरात 2 स्फोट झालेत. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. फ्लोरिडाच्या पश्चिम किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या इयान चक्रीवादळाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा सोमवारी अधिकाऱ्यांनी फ्लोरिडा वासियांना दिलेला आहे. इयानला क्युबाला एक मोठं चक्रीवादळ म्हणून आदळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लता दीदींवरच्या सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या माहितीपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे.
अभिनेता सुबोध भावे महाराजांची भूमिका साकारणार आहे. अमृता खानविलकर हिनं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.